नाम गोड पुरे कोड सकळही रसनायरा रसा विटे घेता घोट अधिक हेरा रसा मरण गाठी येणे तुटी संसारे रसनायरा रसा विटे घेता घोट अधिक तुका म्हणे आर झाला तुका म्हणे आर झाला हा विठ्ठल आम्हासी रसना एरा रसा विटे घेता घोट अधिक समचरण सरोजम चंद्र नीलांबुदाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहास विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू दुसरे चरण सरस्वतीया दुसरे चरण सरस्वतीया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका. आवाज कमी असला तर चालेल बरं का, फक्त असा गोंगाट होऊ देऊ नका, मर्यादित ठेवा आवाज. अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदांबोज तेजस्वती प्रदेशम विधेंद्रादि देवै सदा स्तूयमानम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं विवेकाने जाने सुघटित समाजाती कविले महासिद्धांताचे गुडरसिकत्व उकलिले लसित भक्ती ज्ञाने तरविला श्री भागवत तरतरू तया ज्ञानेश्वते विमलमतीने वंदन करू. नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपा देवा निवृत्ती उदारा सोपा देवा निवृत्ती उदारा सोपा देवा निवृत्ती उदारा सोपा देवा. नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई 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 नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन कायमाजीवानी म्हणेल संतांसी रंजव चित्तासी आपोलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
वातात्मजो वानरयुद्ध मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर वपुनामयी जिनके पदवंदन करू नासत विघ्न अनेक विठाला 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 नाम गोड पुरे कोड सकळही रसना एरा रसा विटे घेता घोट अधिक हे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निरूपणासाठी उपस्थित केलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथ्यातील भगवान परमात्म्याच्या नामाची मीमांसा करणारा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. या उपस्थित अभंगाचं चिंतन करण्या अगोदर श्री क्षेत्र मानकी या ठिकाणी अखिलकोट ब्रह्मांड नायक अकारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्म्याच्या दिव्य अनुकंपेतून मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या अनंत कृपेतून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी माऊली महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने प्रेरणेने आणि ग्रामस्थांच्या विशेष असणाऱ्या सहकार्याने आदरणीय गायकी महाराज समस्त भजनी मंडळी आणि बाहेरगावून आलेली सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी गायक वादक नाही का गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी आणि दुश्चिते स्वहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या आदरणीय मृदंगाचे महामेरू भागवत गुरुजी करताडे महाराजांची उपस्थिती आहे. आदरणीय संगीत अलंकार गोपालजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ग्रामस्थ सर्व भजनी महाराज गायकी महाराज आहे माऊली महाराज आहे ग्रामस्थ सर्व भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्व श्रोते सज्जन प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी दुबळा अर्चित से भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की सर्व असणारे शिवस्वरूप सती स्वरूप सर्व भक्तिमती सर्व माता उपस्थित आहे. आपल्या नामसप्ताहाचा आज पहिला दिवस आहे आणि सुवर्ण महोत्सवी सप्ताह आहे. 50 वर्ष असणारे या वर्षी असणारे आपल्या नामसप्ताहाला होत आहेत आणि या सप्ताहातील आजची पहिल्या दिवसाची चिंतन सेवा महाराजांच्या आणि ग्रामस्थ भजनी मंडळीच्या माध्यमातून माझ्याकडे आहे. तुकोबराईचा अभंग मी उपस्थित केलेला आहे. हो महाराज म्हणतात नाम गोड भगवान परमात्म्याचं नाम गोड आहे आणि आपल्या अंतःकरणातल्या सर्व इच्छा असणारा पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्या नामामध्ये आहे. पुरे कोड सकळ ही त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा रस या जिभेने असणारा अधिकाधिक गोड जेव्हा घेतल्या जातील तेव्हा महाराज ही रसना इतर विषयांपासून विटल्या जाईल. हो बरं का घेता घोट अधिक हे रसना येरा रसा विटे अनेक ते रस आहेत असणारी ही जीभ ते रस अजिबात सेवन करणार नाही महाराज विटणार आहेत या रसापासून. महाराज म्हणतात इतर जे रस आहे त्या रसाच्या संबंधाने त्याच्या संगतीत त्याचं सेवन करत असताना मरणाची गाठ आहे परंतु हा नाम रस जो आहे भक्ती रस जो आहे या रसाने संसार बंधनातून मुक्ती मिळणार आहे. तेरा रसा मरण गाठी येणे तुटी संसारी आणि तुकोबराय म्हणतात असा जो असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या नामरूपी रस आहे तो आमच्या जीवनात आमच्या करता हा विठ्ठल किंवा विठ्ठलाचं नाम आहार झालेला आहे. विठ्ठल 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 हो
अभंगाचा सरळ शब्दशः अर्थ मी तुमच्या समोर आज पहिला दिवस आहे बरं का नामसप्ताहाचा, आणि आमच्या परिसरातील शांतीब्रह्म जयराम भाऊ सांगत असतात बरं का, कोंडेगावकर आदरणीय मृदंगाचे महामेरू शिवाजी महाराज काळे, त्यांचे सासरे जयराम भाऊ शांतीब्रह्म आमच्या भागातले थोर व्यक्तिमत्व आहे. ते म्हणत असतात पहिला दिवस म्हणजे लागतं झोपतं नाही का, लागतं झोपतं करायचं असतं महाराज. काय कुठं ऊन कुठं काय व्यवस्थित एकदा की तास पाडला का मग दुसऱ्या दिवसापासून व्यवस्थित असणारे सर्व नांगरटी होत असते. विठ्ठल हो. आणि म्हणून भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा आज आपल्याला असणारा श्रवण करायचा आहे, चिंतन करायचं आहे. संत वाङ्मयामध्ये देवाचा महिमा प्रतिपादन करत असताना 3 स्वरूपात केलेला आहे बरं का. एक तर त्याच्या स्वरूपाचा महिमा, एक तर त्याच्या शक्तीचा महिमा, आणि एक तर त्याच्या नामाचा महिमा. विठ्ठल 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 विठ्ठल. अगोदर संतांनी त्याच्या रूपाचा महिमा वर्णन केला, भगवान परमात्म्याचं स्वरूप कसं आहे आणि त्या रूपाला जर आपण पाहिलं तर आपल्या जीवनात काय प्राप्ती होते याचा महिमा संतांनी त्यांच्या असणाऱ्या वाङ्मयातून, म्हणजे तुकोबराय असतील, ज्ञानोबराय असतील, नाथ महाराज असतील, ज्या ज्या संतांचं वाङ्मय आहे त्या संतांच्या वाङ्मयामध्ये भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा महिमा आपल्याला ऐकायला वाचायला मिळतो बरं का. महाराज म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी नाही का. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला पाहिलं की आपल्याला इच्छित असणाऱ्या सुखाची प्राप्ती होते, त्या रूपाचा महिमा आहे नाही का. हो. त्या स्वरूपाला जर पाहिलं तर महाराज म्हणतात आपण स्वतःला असणारं विसरू शकतो, एवढं देवाचं असणार नाही का स्वरूप विशेष आहे नाही का. हो. तुझं पाहता विठ्ठला तुझं पाहता विठ्ठला तुझं पाहता विठ्ठला देहभाव हरपला संत सांगतात नाही का. विदेही अवस्था प्राप्त झाली, कशाचं स्वरूप आहे तुझं पाहता विठ्ठला. हे प्रभू हे भगवंता तुझ्या स्वरूपाला पाहिल्यानंतर नाही का विदेही अवस्था, देहभाव हरपून गेलेला आहे. देहभाव हरपला, रूपाचा महिमा प्रतिपादन केलेला आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. शक्ती सामर्थ्याचा महिमा वर्णन केलेला आहे. संत म्हणतात करशील तरी नव्हे काही राईचा डोंगर पर्वत आपुल्या करुणेची साई करीवाई मजवरी. काय करू शकतो तो भगवान परमात्मा, त्याचं शक्ती सामर्थ्य किती आहे नाही का. हो. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम, शक्तीचा तो मालक आहे नाही का. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. त्याने ठरवलं तर मुख्य माणसं बोलतील, पांगळे पर्वत चढून जातील. ओ गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरण स्रोत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीज मव्यम. समर्थ आहे तो. तुझी आसते वेदासी बोलणे, तुझी आसते तुझी आसते समर्थ है. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे,
सूर्याची चालणे तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हो मालक आहे सर्व ब्रह्मांडाचा तो भगवान परमात्मा. आणि त्याने ठरवल्यानंतर महाराज त्याचं शक्ती सामर्थ्य एवढं आहे नाही का. तुका म्हणी आले समर्थाचे म्हणा तरी होय राहणार रंक त्याचा. राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही, रंकाचा राजा व्हायलाही वेळ लागत नाही. तो समर्थ आहे महाराज. काय करू शकतो, शक्ती सामर्थ्य आहे. मग रूपाचा महिमा आहे, त्याच्या सामर्थ्याचा शक्तीचा महिमा आहे. आणि संतांनी तोंड भरून भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा प्रतिपादन केलेला आहे. काय नामाचं सामर्थ्य आहे महाराज भगवान परमात्म्याच्या. नाम शक्तीने नाम सामर्थ्याने आपल्या अपेक्षित इच्छा पूर्ण होतात. विठ्ठल 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 विठ्ठल. जगाच्या पाठीवर ज्याही असणाऱ्या आपल्या सर्वांच्या ज्या इच्छा असेल हो त्या भगवान परमात्म्याच्या नामाने असणाऱ्या त्या सर्व पूर्ण होतात बरं का. हो आमचे गुरुजी म्हणले यादीच करून घ्या आपल्याला काय काय पाहिजे असेल त्याची बरं का. यादी भागवत बाबा यादी करा आणि फक्त निष्ठेने भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. आपल्या इच्छा पूर्ण होतील म्हणले. एवढा नामाचा अधिकार आहे नाही का. एवढा नामाचा अधिकार आहे. आणि वेगवेगळं चिंतन करायचं नाही. एका माझ्या भगवान परमात्म्याचं नाही का. एका देवाच्या नामचिंतनाने सर्व इच्छा पूर्ण होतील. सर्व इच्छा हो अवघे होती लाभ एका एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. आपल्या अंतःकरणातल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य भगवान परमात्म्याच्या एका नामात आहे. हो का हो. मग आपल्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या नाही का आपल्याला. आहे की नाही आपल्या मनात काही इच्छा बाबा. इच्छा आहे की नाही मनात प्रत्येकाच्या. मग पूर्ण करून घ्यायच्या नाही आपल्याला. घ्यायच्या आहे. मग का देवाचं नाव घेत नाही. अवघड आहे का देवाचं नाव. देवाचं नाव घेणं अवघड आहे का मावशी. काय वाटतं तुमच्याकडे अवघड आहे का सोपं आहे देवाचं नाव. सोपं आहे हो. महाराज एक प्रसंग सांगतात नारद मुनी बरं का. नरकरूपी एक खड्डा आहे. भागवत महाराज नरकरूपी खड्डा आहे आणि त्याच्यावर नामरूपी शिडी आहे. आणि त्या शिडीहून चालत जाणं सोपं आहे तरी लोक त्या खड्ड्यात पडतायत नाही का. आश्चर्य करण्यासारखं आहे. मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. नरकरूपी खड्ड्यामध्ये नामरूपी शिडी असून सुद्धा लोक महाराज नरकात पडतायत. किती आश्चर्य करण्यासारखं आहे. सुलभम भगवान नाम जिव्हाच्या वशवर्तिनी तथापि नरकम याते किमाश्चर्यमतः परम. नारद मुनी म्हणतात याच्यापेक्षा काय आश्चर्य असलं पाहिजे. देवाचं नाव सोपं आहे आणि आपल्या संकीर्तन साधन नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन हे साधन सोपं साधन आहे. सुलभम भगवान नाम सोपं आहे.
आणि आपल्या मुखात, प्रत्येकाच्या मुखात जीभ आहे की नाही? असं कोण आहे ज्याच्या मुखात जीभ नसेल? कोणी आहे? जीभ आहे की नाही सर्वांच्या तोंडात? मग ती जीभ आपला ऐकते का शेजाऱ्याचा ऐकते? तुमच्याकडे कसं आहे? जीभ आहे आपल्या मुखात, ती जीभ आपला ऐकते म्हणणं का लोकांचं ऐकते? आपला ऐकते की नाही? आपण तिला आदेश केला, म्हण बरं राम राम, मन कृष्ण कृष्ण, मन विठ्ठल विठ्ठल, तर ती आपलं ऐकेल की नाही? जिव्हाच्या वशवर्तीनी ती आपल्या ताब्यात आहे, ती आपल्या वश आहे. आणि मग जर ती नाव सोपं असेल देवाचं घेणं, जीभ आपल्या ताब्यात असेल, तरी लोक नरकात पडतायत. याच्यापेक्षा काय आश्चर्य असतं पाहिजे? सर्वच जण महाराज एवढं देवाचं नाव सोपं असून घेत नाही लोक देवाचं नाव. तुकोबराय म्हणतात, शहाणा तो धनी, ज्याला त्या नामाचं महत्व कळालं तोच वर्ग. महाराज एक सांगू का, नाव सोपं असून सुद्धा मुखात न येण्याचं कारण पुन्हा संतांनी आपल्या समोर प्रतिपादन केलेलं आहे. याला प्रतिबंध निर्माण होतात म्हणून लोकांच्या मुखात देवाचं नाव सोपं असून सुद्धा येत नाही. कशाचा प्रतिबंध आहे? बघा तुम्ही, आकाशात जर ढग असेल, सूर्य आकाशात आहे, पण तरी सुद्धा ढगामुळे नाही का आपल्याला दिसत नाही डोळ्याला, त्याच्यावर आवरण आलेलं आहे. तसं महाराज आपल्याला देवाचं नाव सोपं असून मुखात येत नाही. प्रतिबंध कशाचा आहे? तर पापाचा आहे. विठ्ठल विठ्ठल हो, ज्ञानोबराय सिद्धांत देत आहेत. नामासी विनमुख तो नर पापिया, 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 नामासी विनमुख तो नर पापिया. हरि विना न पदे कोणी, हरि विना भावया न पदे कोणी, हरि विना हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, जय म्हणा, हरि मुखे 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 म्हणा. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय महाराज हरिपाठातून सिद्धांत देत आहेत. नामासी विनमुख, हो, जो विनमुख आहे, ज्याच्या मुखात नामचिंतन येत नाही माझ्या भगवान परमात्म्याचं, हो, तो नर पापिया, तो नर पापी आहे. पापी माणसाच्या मुखात देवाचं नाव येत नाही. देवाचं नाव येतच नाही महाराज. प्रतिबंध आहे त्या पापाचा, देवाचं नाव येत नाही. संतांनी किती विनंती करून सांगितलं महाराज नाही का, विनवितो सकळ जनाना, कर जोडोनी थोरा तहाना, दान तुके द्या मदतीना, म्हणे तुकया बंधू राम म्हण. कर जोडोनी विनवितो तुम्हारे, वासुदेव वासुदेव म्हणा, वाह वाह. महाराजांनी कर जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका कोणतो विषय कामा, नका करू संसार श्रमा, तुम्ही आठवा मधुसूदना, भगवान परमात्म्याचं स्मरण करा. विनंती लागून या पाया, विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला, मुखी नाम, हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम चिंतन करा. विनंतीपूर्वक सांगतायत. आणि सांगूनही ऐकलं नाही तर मग महाराज राग येतो की नाही संतान नाही. तर एक गोष्ट पुन्हा पुन्हा, आता विद्यार्थी जर तुमचं ऐकत नसेल तर राग येतो की नाही सांगणाऱ्या माणसाला? हो. तर महाराज म्हणतात तुम्हाला एवढं सांगून, बरं तुमचं सांगणं पुन्हा करताय महाराज,
जर नामचिंतन केलं तर याच्यात संतांचा फायदा आहे का आपला? आपलं हित होईल का संतांचं? आपण नामचिंतन केलं आपलं हित होणार आहे. आणि मग आपल्या हिताकरता संत एवढ्या महाराज अंतकरणापासून आटापिटा करून सांगतात, तरी लोक जर देवाचं नाव घेत नसेल तर महाराज म्हणले आम्हाला थोडी शंका येते. शंका काय माय गेले होते किती कठोर बोलतायत संत. काय माय गेली होती भूतापासी, हरी नये मुखासी. हो नाम नवदे ज्याची वाचा, तो लेख दो बापा. अरे ज्याची वाचा देवाचं नाव घेत नाही, शंका तो एका बापाचा असू शकत नाही. किती कठोर बोलतो. कारण देवाचं नाव एवढं सोपं आहे आणि त्या नामाचं सामर्थ्य आपल्याला आत्यंतिक दुःखातून ते मुक्त करतं. याच्या अगोदरही अनेक जण या दुःखातून मुक्त केले त्या नामचिंतनाने. का घेत नाही आम्ही त्या देवाचं नाव? काय महाराज नामाचं सामर्थ्य संतांनी वर्णन केलेलं आहे. ते सोपं आहे महाराज, सोपं आहे नाही का? आणि त्याचं सामर्थ्य थोडं नाही, व्यापक असं त्या नामाचं सामर्थ्य आहे. आणि महाराज म्हणतात घेण्याकरता कसं आहे, अभंगाचं प्रथम चरण नाम गोड, नाम गोड, जय हो गोड, नाम गोड, नाम गोड, नाम गोड, नाम गोड, नाम गोड. अभंगाच्या प्रथम चरणातून जगद्गुरु तुकोबराय सांगतायत देवाचं नाव कसं आहे, गोड आहे. म्हणजे नाम गोड, नाम गोड, गोड आहे देवाचं, गोड आहे. कीर्तन सुरू झाल्यापासून आपण विठ्ठल 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 म्हणतोय ना सर्वजण की नाही? म्हणाल विठ्ठल 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 म्हणतोय, देवाचं नाव घेतोय. मग थोडंसं आतमधून थोडीशी गोडी निर्माण झाली का प्रत्येकाच्या? लागतंय का गोड? थोडंसं लागतंय की नाही? नाही लागत महाराज आम्हाला, नाही लागत. काय कारण आहे? ज्ञानोबराय म्हणतात आम्हाला कडू गोष्टी खाण्याची सवय लागली. आम्ही कडूला गोड म्हणतोय आणि गोडाला कडू म्हणतोय. विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय गोडू जीवासी गादा. जे कडू विषय आहेत ते आम्हाला गोड लागतायत, नाही का? परमार्थ नाही गोड लागत आम्हाला. हो, आमचे गुरुजी आम्हाला म्हणायचे, पोरं हो, तुमच्या हातात जर 108 मण्याची माळ दिली, 108 मण्याची माळ,
आणि एका हातामध्ये 500 रुपयाच्या कडक नोटाचं बंडल दिलं बरं का. 500 रुपयाच्या कडक नोटाचं बंडल एका हातात आणि एका हातात तुळशीची माळ आहे. तर तुम्ही नेमकं नोटा मोजणार का माळीचे म्हणे रामकृष्ण हरी म्हणून? काय रामकृष्ण हरी म्हणून कोणी नाही मोजणार महाराज म्हणे. लोक म्हणजे एकदा नोटा मोजून घेऊ नाही का. पण ऐका, नामचिंतन ज्यांनी केलं ना दादा नाही का, खरे धनवान ते ठरले. भागवत महाराज खरे धनवान ते ठरले. जिसने मोती लूटे हो तो माला माल हुए. जिसने मोती लूटे हो तो माला माल हुए. धन दौलत के बने पुजारी आखिर हो कंगाल हुए. आखिर हो कंगाल हुए. सोनी चांदी वालों सुन लो ओ, सोनी चांदी वालों सुन लो. बात सुनाऊं करी करी, बात सुनाऊं करी करी. ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाओ गली गली, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. राम नाम के हीरे मोती हो, कृष्ण नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. ले लो रे कोई राम, शोर मचाओ गली गली, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो राम श्याम श्याम. धन दौलत के बने पुजारी आखिर हो कंगाल हुए. कितीही श्रीमंत झालेले माणसं शेवटी काय महाराज नाही का. माया के दीवानो सुन लो, एक दिन ऐसा आएगा. धन दौलत और माल खजाना यहाँ पड़ा रह जाएगा. ही संपत्ती सर्व इथं राहील नाही का. केलेलं परमार्थ रूपी धन आपल्या बरोबर, नामचिंतनातून येणारं पुण्य आपल्या सोबत येईल नाही का. करा हरिभक्ती पर लोक येईल कामा, सोडवील यमापासून. या संत म्हणतात ही हरिभक्तीचं धन आहे ना हे आपल्या सोबत येणार आहे. म्हणून संताकडे जे धन आहे ना, मीराबाई महाराज म्हणतात पायो जी मैंने राम रतन धन पायो, हमारो निर्धन को धन राम, हमारो निर्धन को धन राम. आनन खर्चत चोरन लूटत, आनन खर्चत चोरन लूटत. साथे आवत काम, साथे आवत काम, हमारो निर्धन को धन राम, हमारो निर्धन को धन. हो महाराज म्हणजे आमच्याकडे राम नामाचं धन आहे, कृष्ण नामाचं धन आहे. उत्तर भारतात जर गेलात तुम्ही, हमारा धन राधा श्री राधा श्री राधा, हमारा धन राधा श्री राधा श्री राधा. उत्तर भारतातले भक्त म्हणतात आमचं धन जर काय असेल, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, परम धन राधा 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 राधा, जीवन धन राधा 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 राधा, हमारो धन. हो आणि हे जे धन आहे ना परमार्थ महाधन, जोडी जोडी देवाचे
तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन, हे उपाय लाभाचे परमार्थ मोठं धन आहे. आणि म्हणून ऐका, पण आपण त्या धनाकडे कोणत्या लौकिक धनाच्या मागे गेल्यामुळे महाराज हे नामरूपी धन आपल्याला गोड लागत नाही बरं का. आणि संतांनी सांगितलं नुसतं गोड नाही, अमृताहुनी गोड नाम तुझे. महाराज म्हणतात अमृतापेक्षाही देवाचं नाव गोड आहे, गोड आहे. जिभे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत दयास फिके पुढे. देवाचं नाव महाराज कालही गोड होतं, आजही गोड आहे, आणि देवाचं नाव उद्या सुद्धा गोड राहील. विठ्ठल विठ्ठल कालही देवाच्या नावाचं सामर्थ्य तेवढंच होतं, आजही देवाच्या नावावर त्या सामर्थ्य तितकंच आहे, आणि उद्या सुद्धा देवाच्या नावाचं सामर्थ्य तिळभर कमी होणार नाही महाराज. सामर्थ्य तेवढंच आहे, गोड आहे ना. हो, गोड आहे, गोड आहे, उद्या सुद्धा ती गोड राहणार आहे. आणि आम्हाला लागत नाही महाराज, नाही का? का बरं? कारण आम्हाला शुगर झालेली आहे. आम्हाला शुगर झाली नाही. महाराज म्हणतात साखर गोड आहे की नाही? हो. सर्व विषतुल्य लागे हे मिष्टान्न, रोज विषतुल्य लागे हे मिष्टान्न. महाराज म्हणतात रोगे विषतुल्य लागे मिष्टान्न. त्या रोगी माणसाला हे मिष्टान्न विषाप्रमाणे आहे. मग खरं सांगा, साखर महाराज सारखीच आहे की नाही? त्याच्यात साखरीत दोष नाही कुठला, का साखरीत दोष आहे? साखरीत दोष नाही. तुकोबराय म्हणतात हो नये व्यंग निवडिता, तिच्यात दोष नाही निवडण्यासारखा काही. आणि मग लोक म्हणले आम्हाला चालत नाही. मग तो आपल्याला चालत नाही, तो दोष आपला आहे का साखरेचा आहे? कुणाचा दोष आहे? साखर जर चालत नसेल आपल्याला तर तो दोष साखरेचा आहे का आपला आहे? तो दोष आपला आहे महाराज. साखर निर्दोष आहे, साखरेचा काही दोष नाही. तसं देवाचं नाव गोड आहे, आम्हाला जर गोड लागत नसेल तर तो दोष आमचा आहे. विठ्ठल हो. आणि भगवान परमात्म्याचं असं जे गोड नाव आहे, नुसतं गोडी महाराज एवढं सामर्थ्य नाही त्याचं. पण तर आपल्या अंतःकरणातल्या सर्व इच्छा पूर्ण करून देण्याचं सामर्थ्य त्या नामचिंतनात आहे. जी जी अपेक्षा असेल आपली, त्या सर्व इच्छा असणारी पूर्ण होते. नाही का? आपण प्रमाण घेतलं की एका या चिंतिता काय नो हे केले, एका नाम निरंतर म्हणता वाचे अलभ्य तो लाभ.
महाराज म्हणतात आलं फेरार आपल्याला प्राप्त होईल. निरंतर त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर काय नवे केले एका चिंतिता विठ्ठले. आपल्या अपेक्षा पूर्ण होतील. लोक म्हणले ठीक आहे, अपेक्षा पूर्ण करण्याकरता आम्ही देवाचं नामचिंतन करणार आहे. पण महाराज कुठं जावं म्हणले देवाचं नामचिंतन करण्याकरता. महाराज म्हणले कुठं जाऊ नका, जिथं आहात तिथंच करा ना. नाही का तुम्हाला काय घर सोडून डोंगरात जायचं सोडा, आम्ही सांगतोय नाही का. असाल ते करा जेथे असाल ते करा, असाल ते करा, असाल ते करा. नामाचे चिंतने प्रगट बसा, असाल ते करा, असाल ते करा. नामाचे चिंतने असाल ते करा, असाल ते करा. जिथं असाल नाही का न लगती सायास. हो, तुम्हाला वनात जाण्याची गरज नाही. जिथं असाल तिथं असोनी संसारी जीव हे वेगू करी. हो, आपलं काम करता करता करा ना. एक आपण जर स्वयंपाक करत असू तर माता भगिनींनी स्वयंपाक करता करता संतांनी आपलं कर्तृत्व कर्म सोडलं नाही महाराज. नाही का नामचिंतन करत असताना आपल्या वाट्याला आलेली कामं त्यांनी केले की नाही. आले भागाते तुझे नाम उच्चारे. तू आमच्या वाट्याला आलेले कर्म करता करता देवा आम्ही तुझं नाम चिंतन करू. म्हणून आपलं काम कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल. आपले कामं करता करता आपण देवाचं नाव सोपं आहे की नाही. अनंत वाचाळ बरळ ती बरळ. ज्ञानोबराय म्हणतात वाणीने तर बोलत राहतोच ना, आपण बोलत नाही असं आहे का. खरं सांगा मावशी, काम करायला लागल्यावर आपण मौन राहतो का बोलतो? बोलतो की नाही. बरोबर बोलतो तर आपल्या हिताचं बोलतो का लोकांचं बोलतो? हा, आपल्या हिताचं बोलत नाही माणसं, लोकांचंच बोलत बसतात नाही का. याचं असं झालं त्याचं तसं झालं. या बोलण्यातून काय मिळणार आहे आपल्याला. जर आपण देवाचं नामचिंतन करत करत जर आपण असणारे आपली कामं केली, त्यातून आपलं कामही होईल आणि आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्या नामात आहे. म्हणून संत म्हणतात काम करते चलो नाम जपते चलो, काम करते चलो नाम जपते चलो, काम करते चलो नाम जपते चलो, काम करते चलो नाम जपते चलो. हरे कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण का ध्यान करते चलो, हरे समय कृष्ण का ध्यान करते चलो, समय कृष्ण का ध्यान करते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. याद आएंगी उनको कभी ना कभी, हरि दर्शन तो देंगे कभी ना कभी, अपनी मुक्ति का साधन बनाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. महाराज म्हणले आपण नामचिंतन करत करत काम करत करत नामचिंतन, काम करते चलो नाम जपते रो. कामात घ्या देवाचं नाव, सोपं आहे महाराज. आणि मनातल्या सर्व इच्छा काय काय होईल. महाराज म्हणले हरी म्हणता मुक्ती, मोक्ष मिळेल. हरी म्हणता भोक्ती नाही का. इहलोकी भोग जे आपल्याला अपेक्षित आहे ते भोक्ती मिळणार आहे. नाथ महाराज म्हणतात सर्व तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील. आणि एक सांगतो, एकदा काही नामाची असणारी गोडी लागली ना, आपण ते नामचिंतन करत करत राहिलो तर हे विषयिक जे रस आहे ही रसना त्या रसापासून विटणार आहे. पण कधी नामाचे अधिक घोट घेतल्यानंतर अभंगाचं दुसरं
तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगतायत रसना येरा रसा. अनेक जे वेगळे रस आहे ही रसना विटले म्हणले त्या रसाला. आता ते रस घेण्याची इच्छा या रसनेची नाही, पण कधी घेता घोट अधिक हे नामरूपी रसाचे घोट अधिक घेतल्यानंतर जिभेला नामाची गोडी लागल्यानंतर महाराज दुसरे रस नाही घ्यावं वाटणार बरं का. आपल्याला महाभारती युद्धातली प्रसंग माहिती आहे. महाभारतात प्रसंग असा आला, एकदा अश्वत्थामा हस्तिनापुरामध्ये गेला बरं का. हस्तिनापुरात गेल्यानंतर महाराज नेमकी त्या दुर्योधन आणि दुःशासन आदी कौरवांची दूध घेण्याची वेळ होती. त्याच वेळेत असणारा अश्वत्थामा गेल्यामुळे त्यांच्या पंक्तीला याला सुद्धा काय मिळालं, आता पंक्ती भेद करता येत नाही महाराज. मग त्यांना दूध मिळणार होतं तर अश्वत्थामेलाही दूध मिळालं. हे गोड दूध घेतल्याबरोबर या दुर्योधनादी कौरवांना विचारलं याने, हे जे घेतायत तुम्ही हे काय आहे? म्हणले अरे बाबा हे दूध आहे. दूध आहे काही. घरी आला, आई दूध देत होती बरं का. आई त्याला रोज दूध देत होती. पण सामर्थ्य नसल्यामुळे महाराज पुन्हा घरी आला, म्हणे आई मला भूक लागलेली आहे, आता मला दूध पिण्याची इच्छा आहे, दे बरं दूध. आईने बरोबर रोजच्या सारखं दूध दिलं. कसं? पिठामध्ये ती कविता म्हणण्याचं आपल्याला नाही का. पिठामध्ये पाणी टाकून महाराज ती पाणी टाकून महाराज कालवून ते दूध दिलं. एक घोट घेतल्याबरोबर तो ग्लास फेकून दिला अश्वत्थाम्याने. आई फसवलंच तू मला आतापर्यंत का? ज्याला जे मला तू दूध म्हणून देत होती ते दूध नाही. मला कळालं खऱ्या दुधाची मला चव जेव्हा जिभेला कळाली तेव्हा हे आतापर्यंत जे दूध म्हणून घेत होतो ना हे आता जीभ नाही घेऊ शकत नाही का. रसनेला जेव्हा नामाची गोडी लागेल तेव्हा इतर जे विषय एक रस आहे ही रसना महाराज म्हणतात विटल्याशिवाय राहणार नाही नाही का. रसना हे गोड. हो, मेवाडमध्ये असणारी श्री संत होऊन गेल्या मीराबाई महाराज नाही का. संत मीराबाई महाराज आपल्याला चरित्र भाग माहिती आहे नाही का. भगवान परमात्म्याकरता महाराज वेड्या झाल्या नाही का. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. हो, देवासाठी महाराज हो पायामध्ये महाराज चाळ बांधून हातामध्ये वेणा घेऊन नाही का एक तारी चिपळ्या आणि भजन करायचं नाही. बघ घुंगरू बांध करणाची रे विराना, बघ घुंगरू बांध करणाची रे विराना रे, बघ घुंगरू बांध करणाची रे विराना, बघ घुंगरू बांध करणाची रे विराना. मीराबाई महाराज नाही का झाडलोट करणारी एक दासी मीराबाई. आज त्या दासीचा मुलगा मीराबाई सोबत आले. आपल्या त्या दासी बरोबर मुलगा आला आणि मुलाने त्या मीराबाईचं स्वरूप पाहिलं. म्हणले आई हे समोरून येतात कोण आहे? म्हणले या राजाची कन्या आहे मीराजीचं नाव. म्हणले आई हिच्या बरोबर मला लग्न करण्याची इच्छा आहे. लग्न करण्याची? अरे बाबा वेड्यासारखं काही बोलू नको. राजाला कळालं तर फासावर देतील तुला येईल मला नाही. म्हणले आई मला या मीरासोबत लग्न करण्याची इच्छा आहे. दोघांच्या मायलेकाची कुजबूज चालली. मीराबाईने विचारलं आई काय म्हणतो तुमचा मुलगा? म्हणले काही नाही काही नाही सांगा म्हणले. म्हणले त्याची इच्छा आहे तुमच्याबरोबर लग्न करण्याची. म्हणले हरकत नाही. त्या मुलाला त्या तरुणाला जवळ बोलवलं त्या दाशीच्या मुलाला. म्हणले माझ्याबरोबर विवाह करण्याची इच्छा आहे ना, त्याकरता एक अट आहे माझी. 8 दिवस कृष्णमूर्ती समोर बसून माझ्या भगवान कृष्णाचं चिंतन करावं लागेल तुला. बस 8 दिवस जर तू माझ्या देवाचं नामचिंतन केलं 9व्या दिवशी मी हातात वरमाळ घालून तुझ्या गळ्यात असणारी ती माळ घालीन म्हणले.
तो म्हणला मग तर तुम्ही माझ्याबरोबर विवाह करत असाल तर मी 8 दिवस असणारं देवाचं नामचिंतन. महाराज मूर्तीसमोर बसला नाही का, ती मूर्ती समोर आहे माझ्या कृष्ण परमात्म्याची आणि माझ्या कृष्ण परमात्म्याचं भजन करतोय नाही का. हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. नामचिंतन करतो 1 दिवस 2 दिवस 3 दिवस. महाराज 8 दिवस नामचिंतन केलं माझ्या भगवान परमात्म्याचं. दुसरा काही विषय नाही बरं का, फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन. 8 दिवस संपूर्ण झाले. मीराबाई त्याच्या समोर आहे नाही का. सांगितलं हे बाबा उठ. डोळे उघडले त्याने. म्हणले मी तुझ्या बरोबर आता विवाह करण्याकरता तयार आहे. त्याने सांगितलं आई आता मला तुमच्या बरोबर विवाह करायचा. मला या भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा कळाला बस. कारण आता या नामात जी गोडी आहे त्या विषयाच्या कोणत्याच रसात गोडी नाही. म्हणले भगवान परमात्म्याचं नामचिंतन सोडून आता मला कशात रस राहिला नाही. महाराज रसना येरा रसा विटे. कशामुळे घेता गोटा अधिक हे संतांनी अधिक त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं जीवनामध्ये. आणि म्हणून त्यांना हे विषयाचे जे रस आहे ना रस. महाराज म्हणतात विठले हे चित्त प्रपंचापासोनी वमन ते मनी बैसले से. तुकोबाई म्हणतात हे जे इतर जे विषयिक रस आहे या रसाच्या सोबत संबंधाने मृत्यूशी गाठ आहे. आणि या नामरसाने संसार बंधनातून असणारी मुक्ती आहे. अभंगाचं 3रं चरण. आणि अनिका रसा मरण गाठी. जे वेगळे रस आहेत विषयाचे हो महाराज ते आपण जरी अमृत म्हणून घेतले तरी त्याच्याबरोबर मरणच आहे त्याच्या संबंधाने. हो ज्ञानोबराय म्हणतात का विषाचे कांदे वाटून रस घेई जे पिळून तया नाम अमृत ठेवणी जैसे अमर होणे. विषाचे कांदे वाटले त्याच्यातून रस निघाला म्हणजे विष बाहेर निघालं. बाटलीत भरलं त्या बाटलीला पायरून अमृत लेबल लावलं तर महाराज त्या विषाने काय अमर होणार आहेत माणसं घेतल्यानंतर. हो आता आम्हाला क्षणाचं सुख वाटतं बरं का या विषयापासून. पण महाराज म्हणतात शेवटी मात्र याच्यापासून दुःखच पदरात पडणार आहे नाही का. हो हो विषयाचे सुख येथे वाटे गोड. विषयाचे सुख येथे वाटे गोड. हे
येथे वाटे गोड. आता आपल्याला गोड वाटतंय पण पुढे अवघड यमदंड. म्हणून महाराज म्हणतात अनिका रसा मरण गाठी. पण हा जो रस आहे नामाचा भक्तीचा, याने संसार बंधनातून मुक्ती मिळते. येणे तुटी संसारे, अनेकांचा उद्धार झाला महाराज या आत्यंतिक दुःखातून महाराज, नाही का. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा. होगी घर घर में चर्चा तेरी, होगी घर घर में चर्चा तेरी. जिस गली से गुजर जाएगा, राम कहने से श्याम कहने से कृष्ण कहने से कर जाएगा, पार भव से उतर जाएगा.